नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे विद्यालय, जिल्हा पालघर। विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण नव्याने तंत्रज्ञान संबंधित माहिती प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। चला तर मग आपण तयार आहात ना? विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येकाकडे ईमेल असणे आवश्यक आहे। हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः काही मिनिटांमध्ये स्वतःचा ईमेल आयडी कसा तयार करावा ही माहिती प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ईमेल म्हणजेच काय? तर ई फॉर इलेक्ट्रॉनिक। ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचं तंत्रज्ञान होय। हाच ईमेल आयडी आज प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे। चला तर मग पुढील प्रमाणे प्रत्यक्ष ईमेल आयडी आपण कसा तयार करावा हे पुढील प्रमाणे समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी काही मिनिटांमध्ये आपण स्वतःचा ईमेल आयडी कसा तयार करावा हे पाहत आहोत। ईमेल आयडी तयार करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या दोन पद्धतीने आपण आपला स्वतःचा ईमेल आयडी सहज तयार करू शकतो। प्रथमतः ईमेल आयडी तयार केल्यानंतर ते ईमेल पाठवायचे कसे, ईमेल येतात कुठे आणि ते पाहायचे कसे हे आपण थोडक्यात पाहून घेऊया। आपल्या मोबाईलमध्ये प्रथमतः जीमेल नावाचा हा एक ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल। या जीमेलवर आपण जर क्लिक केलं तर याप्रमाणे या ठिकाणी बघा भरपूर मेसेजेस या ठिकाणी मला दिसत आहेत। असे मेसेजेस आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतील आणि आपल्याला इथून आपल्याला दुसऱ्याला मेसेज मेल करायचा असेल तर मेल करण्यासाठी या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात कंपोज नावाचा हा ऑप्शन आहे। या कंपोजवर टिक केल्यानंतर, कंपोजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टू या टॅबमध्ये ज्याला आपल्याला ईमेल हा पाठवायचा आहे, हा मेसेज सेंड करायचा आहे, त्या व्यक्तीचा किंवा XYZ जे कोणी व्यक्ती असतील त्या व्यक्तींचा या ठिकाणी आपल्याला ईमेल आयडी टाकायचा आहे। सब्जेक्टमध्ये जो काही विषय मजकूर आपल्याला लिहून पाठवायचा आहे किंवा एखादी PDF असेल, व्हिडिओ असेल, काही डॉक्युमेंट्स असतील तर या ठिकाणी वरच्या बाजूला हे जे पिनचं चिन्ह दिसते यावर क्लिक करून अटॅच फाईलमध्ये जाऊन आपण आपल्याला ज्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ते या ठिकाणी प्रथमतः सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या उजव्या बाजूला असलेल्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर हा मेल त्या व्यक्तीला आपण सहज शेअर करू शकतो। सो कुठलीही एखादी माहिती असेल त्याचा मेल आपल्याला या पद्धतीने करता येऊ शकतो। तर आज या ठिकाणी आपण पहिली महत्त्वाची माहिती पाहिली की ईमेल कसा पाठवावा आणि आलेले मेसेज, आलेले मेल हे कुठे पाहावे या पद्धतीने। आता जाऊया आपण पुढच्या महत्त्वाच्या स्टेपमध्ये। आता पुढचं म्हणजे ईमेल आयडी हा स्वतः तयार कसा करावा या संबंधित माहिती पाहणार आहोत। माहिती पाहण्यासाठी प्रथमतः आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल तर या क्रोम ब्राउझरला आपल्याला ओपन करायचं आहे। बघा, ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर हे डॅशबोर्ड येणार आहे। लक्षात घ्या, आपण विद्यार्थी मित्रांनो हे जे काही ईमेल आय डीच्या बाबतीत ही सगळी प्रोसिजर पाहतोय हे मोबाईलवर पाहतो। आपण सेम प्रोसिजर आपल्याकडे जर लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल तर त्यावर सेम पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, मोबाईलवर जर तुम्ही कुठलंही काम करत असाल आणि त्याचा डॅशबोर्ड हा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप सारखा हवा असेल तर या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला हे जे 3 डॉट आहेत यावर क्लिक करून आपल्याला बघा या ठिकाणी पाहू शकता डेस्कटॉप साईड नावाचा हा टॅब आहे, याला आपल्याला या ठिकाणी ऑन करायचा आहे म्हणजे टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने त्याचा डॅशबोर्ड दिसेल। थोडक्यात कुठलेही काही ऑनलाईन संदर्भात किंवा एखाद्या साईट संदर्भात आपण जर तिकडे काम करत असाल तर काही पर्याय हे मोबाईलवर आपल्याला दिसत नसतील तर डेस्कटॉप साईड केल्यानंतर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची जे काही डॅशबोर्ड आहे तो आपल्याला या पद्धतीने त्या ठिकाणी दिसणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे ईमेल आय डी तयार करण्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे। बघा, आपण गुगलवर गेले आणि या ठिकाणी गुगलवर सहज तुम्ही टाकलं जीमेल न्यू अकाउंट क्रिएट। आता क्रिएट अ जीमेल अकाउंट
अशा पद्धतीने पहिलाच तुम्हाला हा टॅब दिसेल। या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणाहून तुमचा ईमेल आय डी नव्याने तयार करता येऊ शकणार नाही। याचं कारण लक्षात घ्या, आपल्या मोबाईलला आपला ईमेल आय डी हा आपण जीमेलला साइन इन केलेला असतो। साइन इनमध्ये ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून त्या मोबाईलला आपण आपल्या मेलने कनेक्ट केलेला असतो। आता यामुळे कुठल्याही या अकाउंटला आपण जर गेलो तर आता मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून क्रिएट अ जीमेल अकाउंट या टॅबला क्लिक करतो। बघा या ठिकाणी मी क्रिएट करण्यासाठी गेलो, पण या ठिकाणी पुन्हा एकदा एक ऑप्शन दिसेल क्रिएट ॲन अकाउंट, त्याच्यावर मी क्लिक करतो। आता या ठिकाणी ॲटोमॅटिक मी माझ्या जीमेलच्या पूर्ण जी काही हिस्ट्री आहे, माझा जीमेल अकाउंट आहे, मी त्याच्यावर गेलो काहीही क्लिक न करता। याचं कारण मी ऑलरेडी माझा मोबाईल हा ईमेल आय डी आणि पासवर्डने त्याला कनेक्ट आहे। सो या गोष्टी अशा असल्यामुळे आपण त्या ठिकाणाहून आपला नवीन ईमेल आय डी जनरेट करू शकत नाही, तयार करू शकत नाही। म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा अडचणी येत असतात। सो ही अडचण येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते आता व्यवस्थित पहा। यासाठी प्रथमतः मी पुन्हा बॅक जातो। बघा पुन्हा आपल्या क्रोम ब्राउझरच्या या डॅशबोर्डवर आल्यानंतर या 3 डॉटवर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी न्यू इग्नोगिंटा टॅब म्हणून हा एक सेकंड नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसतोय। हा ऑप्शन काय काम करतो लक्षात घ्या, कुठल्याही अकाउंटने एखादा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हा साइन इन असेल आणि त्यामध्ये नवीन अकाउंटने लॉग इन करायचं असेल तर अशावेळेस आपल्याला हा 2 नंबरचा ऑप्शन न्यू इग्नोगिंटा टॅब याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड आणावा लागेल। न्यू इग्नोगिंटा टॅबमधून या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्ड होत नाही म्हणून या ठिकाणी ब्लँक आपल्याला आलेलं दिसेल, पण हरकत नाही। याच ठिकाणी आपण या ठिकाणी सर्च करा जीमेल अकाउंट क्रिएट आणि त्यानंतर आपण जे काही आता मी दुसरी पद्धत पुढील प्रमाणे सांगणार आहे सेम त्याच पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतर आपण आपला ईमेल आय डी हा सहज क्रिएट करू शकतो। चला तर आता पाहूया दुसऱ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपला ईमेल आय डी हा काही मिनिटात सहज तयार करू शकतो ते। यासाठी आपण जाणार आहोत आपल्या जीमेल अकाउंटमध्ये। जीमेलला आल्यानंतर या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि त्याखाली असलेल्या बघा ॲड अनदर अकाउंट या टॅबला क्लिक करा। यानंतर या ठिकाणी गुगल हा टॅब निवडून त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड येईल। आपल्याला साइन इन करायचं नाही, आपल्याला नवीन अकाउंट तयार करायचं आहे म्हणून क्रिएट अकाउंट हा आपल्याला एक नवीन टॅब दिसतो खालच्या बाजूला डाव्या साईडला, मी त्याच्यावर क्लिक करतो। फॉर माय पर्सनल यूज यावर क्लिक करतो। यानंतर सेम प्रोसिजर जी आत्ता आपण पाहिली सेम याच ठिकाणी त्याच पद्धतीने तुम्हाला नाव, आडनाव आणि त्यापुढे नेक्स्ट करायचं आहे। यानंतर या ठिकाणी डे म्हणजे जन्मतारीख, त्यानंतर वय आपलं जे काही जन्मतारीख असेल ते, त्याखाली जेंडर मेल फिमेल असेल ते आणि त्यापुढे नेक्स्ट करा। आणि नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जसं आपण आधी पाहिलं की शॉर्टमध्ये जे पुढचं नाव आहे ईमेल आय डी जो आपण तयार करणार आहोत त्या आय डीचं पुढचं नाव हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। @gmail.com हे ऑलरेडी इनबिल्ड येते आणि यानंतर आपण नेक्स्ट करून हा ईमेल आय डी जनरेट करायचा आहे। माझे ऑलरेडी 3 ते 4 ईमेल आय डी असल्यामुळे या ठिकाणी मी आता काही टाकत नाही, जेणेकरून नव्याने माझा तयार होणार नाही। आपण सेम या पद्धतीने दोन पद्धतीने आपला ईमेल आय डी हा सहज तयार। तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली माहिती? छान, आपणास दिलेली माहिती ही नक्कीच आवडली असेल। सो या कृतीप्रमाणेच आपण आता यापुढे स्वतःचा ईमेल आय डी काही मिनिटात सहज याप्रमाणे काढू शकता, जो आजच्या या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे। चला तर भेटूया पुढील एका नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।